सुरू होतोय मॅच. मयूर पहिली रीड मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळते. सांगली संघाकडनं थोडीशी सावध पवित्र घेऊन पहिल्या रीडची सांगता करण्याचा प्रयत्न, मात्र खूप मोठा हँड टच केला जातो. थोडासा स्ट्रेस केला हाताला आणि पहिला पॉइंट घेऊन पळायला होतो. मात्र सांगलीच्या गोठ्यामध्ये पहिल्या राईड वरती आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. त्यानंतर परत एकदा नेहरू संघाकडनं चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. जर्सी नंबर 2 खेळाडू मैदानावरती दिसतोय. पहिली राईड परत एकदा थोडीशी जातपर सुरुवात, बोनस घेण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न सफल असेल की असफल मात्र पाहावं लागेल. हा प्रयत्न होतोय मात्र थोडीशी लाईन कट असल्याचा इशारा पंचांकडनं होतोय. जर्सी नंबर 2 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल तर म्हणजे सांगली संघाकडनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. पंचक्रोशी फोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी पहिला पुकार. पंचक्रोशी फोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी पहिला पुकार. पंचक्रोशी फोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी पहिला पुकार. परत एकदा बोनसचा अटेंड केला जातोय. स्वतःच्या खेळाडूंकडे पाहण्याची ही खूण, मात्र जो खेळाडूंनी स्वतःच्या सुद्धा जो निर्णय दिला होता तो निर्णय परत एकदा पंचांनी सुद्धा या ठिकाणी बोनस असल्याची खूण आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि परत एकदा ती पहिली राईड, पहिल्या राईडला जो टच हँड टच केला होता, खूप हात लांबपर्यंत स्ट्रेच केला होता आणि त्यानंतर तो टच सक्सेस झाला होता. तोच रायडर परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच प्रयत्न परत एकदा होतोय. मात्र परत एकदा तो प्रयत्न सफल होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरी राईड त्याच्याकडनं आली आणि तोच प्रयत्न तोच आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जो बोनसचा प्रयत्न वारंवार आपल्याला करताना पाहायला मिळतो नेहरू संघ आणि मगाशी ह्या रायडर कडनं मात्र तो प्रयत्न होता तो सफल झाला होता. जर्सी नंबर 33 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडनं जो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला होता. परत एकदा रोलिंग करण्याचा प्रयत्न होता त्याच्याकडनं, मात्र तो प्रयत्न कुठेतरी असफल राहिला. परत एकदा जर्सी नंबर 02 चा खेळाडू आपल्याला दिसतोय. मगाशी जो प्रयत्न त्याच्याकडनं बोनस झाला होता तो मात्र असफल झाला होता. परत एकदा बोनस याच्याकडनं होईल का नेहरू संघासाठी? थोडीशी आपण रायझिंग मुवमेंट बघितली तर मात्र खूप चपळाईची आहे, मात्र त्या चपळाईच्या मुवमेंटला मात्र ओळखून समोरचा संघ आपला डिफेन्स खेळताना पाहायला मिळतोय. आपण परत एकदा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न होताना पाहायला भेटत नाहीये. बॅक टू बॅक प्रयत्न होतोय याच्याकडनं, मात्र त्या प्रयत्नांना यश होताना पाहायला भेटत नाही. जर्सी नंबर 3 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी राईड ही मैदानावरती दिसते ती मात्र सांगली संघाकडनं सेकंड राईड. परत एकदा बाद होतोय रायडर. अँकल करण्याचा प्रयत्न होता मात्र अँकल सुटला होता. मात्र त्यानंतर जो सपोर्ट समोर मिळणं गरजेचं होता तो खूप चांगल्या प्रकारे मिळाला आणि आता मात्र थर्ड राईड मैदानावरती येते. ती नेहरू संघासाठी मग ज्याने बोनस घेतला होता तो मात्र परत एकदा थर्डला आलाय आणि तो पाहिलं तर मात्र 6 खेळाडू मैदानाच्या आतवरती आहे. म्हणजे बोनस नक्कीच ऑन असेल, मात्र टच किंवा बोनस हा मात्र घेऊन जावा लागेल. शेवटपर्यंत प्रयत्न चाललाय आणि त्यावरती मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न असफल आणि आता मात्र दोन राईड असल्यामुळे मात्र रायडरला मात्र हे बाहेर जावं लागेल. परत एकदा आलाय खेळाडू आणि मगापासून 2 वेळा हँड टच केले तोच खेळाडू येतो. आता मात्र 5 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र तो हँड टच परत एकदा सफल होईल का?
हा राहिलो पाचचा डिफेन्स दिसतोय नेहरू संघाकडनं. 12 नंबरचा खेळाडू मैदानाच्या आतवरती. मात्र प्रयत्न असेल मात्र शेवटपर्यंत जाऊन खोल पर्यंत जाऊन मात्र हा टच सक्सेस होताना पाहायला मिळतोय. आता परत एकदा जर्सी नंबर 2 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वारंवार प्रयत्न चाललाय ह्याचा पॉईंट बोनस घेण्याचा. मात्र समोरचा संघ कुठचाही प्रयत्न त्याचा सफल होताना पाहायला भेटत नाहीये. वारंवार जो प्रयत्न करण्याचा प्रयत्न चाललाय तो मात्र कुठेतरी असफल होताना पाहायला मिळतोय. मात्र आतापर्यंत चाललेल्या प्रयत्नांना यश मिळालंय कारण बोनस घेऊन आलाय जर्सी नंबर 2 चा खेळाडू नेहरूच्या गोट्यामध्ये. मात्र पुन्हा मयूर हा मात्र आपल्याला चढाईवरती पाहायला मिळतोय. 4चा डिफेन्स आहे आणि 4च्या डिफेन्स चार वरती मात्र पॉईंट येणं मुश्किल काम मैदानाच्या आतमध्ये आसान केलं. मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र कबड्डी खेळ हा संगतीचा खेळ म्हणून ओळखला जातो, संगीत खेळ म्हणून ओळखला जातो. त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. मात्र अगमोरच्या साईडने थोडस कुठेतरी मागे राहत आहे. पंचांचं 2 हात हे सन्माननीय सुभाष नाईक हे उपस्थित होते. मी विनंती करेन रुपेश बरोबर यांना की आपण त्यांचं पुष्पदेऊन स्वागत करायचं आहे. परत एकदा मैदानावरती जाऊया. बोनस पॉइंट दिला जातो सांगली संघासाठी. पॉइंट डिफरन्स पाहिलं सर तर मॅच वरती मात्र दोन्ही संघ तेवढेच आपली दावेदारी स्पष्ट करताना पाहायला मिळते. सहा 5 असा स्कोर चाललाय. 9-6 सांगली 5 असं डिफरन्स मैदानावरती दिसतोय. नेहरू संघाकडनं आणि अजून एक पॉइंट मिळाला जातोय तो मात्र नेहरू संघाला. काहीतरी दुखत सन्माननीय योगेश पेडू यांचे मिडनाईट ग्रुप कायसे यांच्या वतीने खूप खूप आभार. मॅच थोडीशी सोपीदार रीतीने जाताना पाहायला मिळते. हळूहळू पॉइंट वरती आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या बाजूने होताना दिसतोय. नेहरू आणि सांगली मगाचा जर सामनावर पाहिला तर हाय व्होल्टेजचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 आणि 5 चा डिफरन्स आपण पाहतो. नेहरू 7 सांगली 5. आतमध्ये सुपर टॅकल ची संधी मात्र पाहावं लागेल. नेहरू संघाचा 2 नंबरचा रायडर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मात्र 3 खेळाडू सांगली संघाचे आपल्याला दिसत आहेत. मगाशी आपण जर बघितलं मगाच्या मॅच वरती बालावल आणि नरगिरी या संघामध्ये मात्र 2चा डिफरन्स होता. मात्र कुठच्याही शेवटच्या मुमेंट पर्यंत मात्र सांगू शकत नव्हतं कुठचा संघ विजय होईल. आणि तशाच प्रकारचा खेळ आता मात्र या दोन्ही संघांकडनं होणं अपेक्षित असेल कारण तमाम जो कबड्डी रसिक या मैदानावरती आले त्यांचं मनोरंजन या कबड्डीच्या माध्यमातून गेले 6 पर्व या मैदानावरती होत आहे आणि 6व्या पर्वाचे आपण सर्व साक्षीदार या मैदानावरती आपण उपस्थित आहोत. जिल्हास्तरीय या कबड्डीच्या महामुकाबला आपण पाहतो आहोत. आजच्या रात्रीमध्ये आजच्या रजनीमध्ये
सामना क्रमांक 3 मैदानावरती चालू आहे. कलेश्वर नेहरू आणि त्यांच्या समवेत असेल योजना सांगेली आपल्याला दिसतोय. परत एकदा 22 नंबर जर्सीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी सवद दोन्ही संघांच्या बाजूने होताना राईड पाहायला मिळते. यानंतरची राईड काय असेल हे मात्र पाहणं गरजेचं. रेड आता मात्र सुपर टॅकलवाली रेड, आता मात्र ऑल आउट करणारी रेड, आता मात्र 1 पॉइंट घेऊन जाणार रेड. का बोनस तर नसेल पण 3 आहेत. तोपर्यंत मात्र ऑलर झालं 5 पॉइंटची लीड. परत एकदा थर्ड रेडला आलाय मयूर. आता मात्र पॉइंट उडेल का, आता मात्र बोनस घेईल का, आता मात्र काय होईल केला गेलाय. परफेक्ट अंक होल्ड केलाय आणि त्याचा मात्र 1 पॉइंट मिळतोय. जर्सी नंबर 2 मगाची 5 पॉइंटची राईड त्याच्याकडनं घेतली गेली. आता मात्र पाहावं लागेल नेहरू संघासाठी पॉइंट डिफरन्स आपण आता पाहू शकतो. नेहरू संघ 13 आणि सांगेली 5 वरती दिसतोय. परत जर्सी नंबर 12 8 पॉइंटची लीड आहे मात्र नेहरू संघासाठी. मात्र टाइम अजूनही बराचसा बाकी आहे. कधीही ही 8 पॉइंटची जी लीड आहे ती कधीही आगा होऊ शकते. मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत मात्र बोनस असल्याचा दावा केला जातोय. बोनस मिळतोय तो मात्र सांगेली संघाला 6 आणि 13 अशी आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन कट असल्याचा इशारा होतो पंचांकडनं. प्रतिदा जर्सी नंबर 12चा खेळाडू मग अशी बोनस सक्सेस झाला होता त्याच्याकडनं. दिग्गज रायडर नियम असतात चुकीचा आहे. मैदानावरती दिसतोय मात्र त्यावरती मात्र पकडत होते. प्रत्येकदा जर्सी नंबर 12चा खेळाडू मैदानावरती जातोय. मग अशी बोनस घेतल्यावरती मात्र मानसिक मनोबल मात्र थोडंसं उंचवलं गेलं याच्याकडनं आणि त्यावरती मात्र जास्तीत जास्त भरोसा दाखवला जातोय तो सांगेली संघाकडनं. त्यावरती मात्र टोटाच दावा केलाय. मात्र हा दावा असेल का सक्सेसफुल, दावा हा होईल का सफल हे पाहणं गरजेचं असेल. आणि त्यावरती मात्र केलाय सुरेख टच मैदानावरती दिसतोय. आणि मात्र हळू डिफरन्स जो आहे तो मात्र सांगेली संघ हा मात्र कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या कोट्यातनं दिसतोय. नेहरू संघ सुद्धा आता मात्र जो 5 पॉइंटची जी लीड पक्कन घेतली गेली होती एकाच राईडवरती मात्र त्यानंतर मात्र हा प्रयत्न होतोय आणि तो वरती मात्र हँडटच केल्याचा दावा केला जातोय. कॉर्नर वरती मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत मात्र हा मात्र 1 पॉइंट दिला जातोय. 1 पॉइंट बऱ्याच विलंबानंतर पॉइंट टेबल वरती मात्र नेहरू संघासाठी मात्र एक त्यांना पाहायला मिळतोय. शेवटच्या 5 मिनिटांचा कॉल पंचांना आलाय. अजूनही 5 मिनिटांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॉर्नरला मात्र या ठिकाणी बाद केला जातोय. दावा स्वीकारला जातोय. 1 पॉइंट मिळतोय तो मात्र सांगेली या संघाला. प्रत्येकदा 33 नंबरचा खेळाडू मगाशी जी करामती केली होती जर्सी नंबर 02च्या खेळाडूने त्याला मात्र मैदानाच्या बाहेर बसवलं गेलंय. आता मात्र दावेदारी असेल ही स्पष्ट करायची या मॅच मध्ये. ह्या पर्व साव्यामध्ये 33व्या या खेळाडूवरती मात्र दारोमदार असेल. मात्र समोर संघाने पाहिलं तर मात्र सांगेली संघ हा मात्र संपूर्णपणे 7/7 इन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 12चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मग बसणार त्याच्यावरती जास्तीत जास्त दारोमदार दाखवलं जातोय. त्याच्यावरती भरोसा दाखवला जातोय. डो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून हा वारंवार केला जातोय. परत एकदा हँड टच करण्याचा प्रयत्न. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये असल्याचा पंचांचा इशारा. पंचक्रोशी फोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी
शेवटचा अंतिम तिसरा पुकार. पंचक्रोशी तोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी शेवटचा पुकार. पंचक्रोशी तोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी शेवटचा पुकार. नऊ आणि 14 असा पॉइंट डिफरन्स म्हणजे 5 आलाय जवळजवळ सगळं गेलंय. आता मात्र पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जर्सी नंबर 05 चा खेळाडू आलाय. तोपर्यंत मात्र ऑल इन आहे आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी फिरवला जातोय एक पॉइंट. आता मात्र पाहावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. सांगली संघाचा थर्ड रेड रेड 4 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत आणि रायडर सेव्ह होतोय. 1 पॉइंट दिला जातोय सांगली संघाला. शेवटची 2 मिनिटं. 11 आणि 14 थोडासा हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मिनिटांचा वेळ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. 33 नंबरचा खेळाडू मैदानावरती दिसतोय. सात नंबर पे ध्यान दे कुछ भी कर सकते हो. झाला लोन बसला आणि तोपर्यंत मात्र शेवटचा रायडर मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये किती मिनिटं कधी घेतला त्यांचं बोनस आणि परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय नेरूळ संघाच्या कोट्यामध्ये जर्सी नंबर 3 चा खेळाडू. हॅलो शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ. हॅलो आवाज येतोय पंचांकडनं. हॅलो आता मात्र एका पॉइंटच्या लीडवरती सांगली संघ थोडासा संतुष्ट राहील का हे पाहावं लागेल. नाहीतर यानंतर मात्र नक्कीच एक राईड येऊ शकते ती मात्र सांगली संघाची. तोपर्यंत मात्र जर्सी नंबर 02 मागाशी 5 ज्याने लोड घेता आता मात्र पाहावं लागेल. या राईड वरती सर्व काही अवलंबून असेल. या राईड वरती कोण जिंकेल कोण हरेल मॅच काय होईल काय होईल व्हिडिओ बघा लावता पॉइंट होते आणि त्यावरती मात्र शेवटची राईड पॉइंट पॉइंट घ्या रे खेका पाय रायडर खेळतो क्लिअरच ना काय राईड गेली रायडर असू शकते. सांगली संघाकडनं पहिली राईड घेऊन येतोय मयूर. सिद्धेश अंगणे पहिली राईड घेऊन आलाय. सिद्धेश अंगणे नेहरू संघाच्या कोट्यातला सांगलीकडनं पहिली राईड ही मात्र फेल गेली आहे. चांगला डिफेन्स झालाय नेहरू संघाच्या कोट्यातून. आता मात्र वॉकिंग लाईन वरती मात्र बोनस घेण्याचा आणि तोपर्यंत मात्र टच दावा दिलाय दावा स्वीकारलाय. पॉइंट 10 प्रदीप. ह्याच्यात कलर वेगळं कसं दिसता मोबाईलला तिथं कलर नाही त्याच्याकडनं आणि बड्डे होतो बरं आमका समजा
आमका माहितच नाही माका तर माहित होतं टाकलं पॉइंट मारतो आणि कशा बोलतो पॉइंट आता पॉइंट कशा बोललो डबल बोनस घेतो अरे बोनस टाकतो की 3 बोनस टाकलं बोनस पॉइंट नेहरू 7 नंबर पे नादे नहीं लग रहा है तुम नादे नहीं सिंगल बीड कैप्टन सल्लार तो सीलचा लोगो आहे तयार कर सल्लार तो सील सल्लार बोले मारला डबल मारला संघाकडनं राईडसाठी नंबर 33 रजिस्टर हो गई है राइड रजिस्टर हो गई ओपन टाकते तेव्हा आडवर राहून हात घालतो त्यावरती मात्र अँकोर करण्याचा प्रयत्न होता मात्र हा प्रयत्न सफल चेंडी एकट्याने उडव 12 नंबर वेदांत सांगली संघाकडनं वेदांत जम टाकतो लक्ष ठेव हो यार उडी बिडी मारतात जम मारतो लो ए अंगण्या कशाक धावतो सांगली पॉइंट धावा आवडतंय का कैलास पहिले टाइम काढ नको नंबर 12 गेल्यापासूनच सांगते मी गेलो त्याच्यापासूनच सांगते घेतलं बच कुठे एक दिन घे मागे घे राईड कशी असते दोघांची एक एक नाही ना पहिले एक लास्ट सुमित अरे माका माहिती चल बस रे इतकं नको रे